नंतर विकृती आणि जातीयतेचा रावण जाळण्याचा कार्यक्रम असा जो एक महाराष्ट्राच्या राजकीय जीवनामध्ये जो लिहिला जाईल असा कार्यक्रम सुरू होतोय, त्याचा फक्त तास सव्वा तास इतक्या कमी वेळाचा जो वेगवेगळ्या व्यक्त्यांनी आपल्या मनातल्या भावना मांडण्याचा सभेचा ऑनलाईन कार्यक्रम होतोय, त्याला फक्त एक टोन देण्यासाठी, दिशा देण्यासाठी, एक त्याची सुरुवात होण्यासाठी 2-3 मिनिटांमध्ये काही मांडणी मी करणार आहे. नंतर प्रसन्न जोशी आणि सगळ्या टीमला एक 2-3 ह्याच्या आधी वेगवेगळ्या नेत्यांनी केलेल्या भाषणाच्या झलक दाखवायला सांगणार आहे. मग त्या झलक पाहिल्यानंतर असं लक्षात येईल की सुरुवात कोणी केली, कोंबडी आधी की अंडी आधी. आणि या सभेनंतर आमचा प्रयत्न असा आहे की वार झाल्यानंतर प्रतिवार झालाच पाहिजे ना. वार केल्यानंतर अनेकांनी मला फोन केले की आता जाऊ दे ना, संपवा. इंग्रजांनी 3 शब्द जाताना दिले. जरा शांत बसा. इंग्रजांनी 3 शब्द दिले जाताना. एक दिला सॉरी, एक दिला थँक्यू आणि चहा दिला. आता अगदी आम्ही निघता चहा आला. अरे थांबा चहा घेऊ. तो ब्रिटिशांनी दिला, आपल्याकडे चहा वगैरे नव्हता. तसं काही झालं की थँक्यू बाबा, अरे थँक्यू, पण बाकी माझ्या पार्टीचं भेटचं का नाही, थँक्यू. आणि लात मारायची, अमरजी या. असंच जरा दिलीप कांबळे कुठपर्यंत आलं, अमरजी बघा, अमरजी दिलीप कांबळे कुठपर्यंत आले, योगेश टिळक कुठपर्यंत आले. त्यामुळे इंग्रजांनी लात मारायची आणि सॉरी म्हणायचे, लात मारायची सॉरी म्हणायचे. अरे बघ तू सॉरी म्हणतो, लात नको ना मारू. तर नाही, मी सॉरी म्हणतोय ना बाबा. तर तसं मला अनेकांनी फोन केला की आता कशाला वाढवताय, जाऊ दे ना, मग तुम्ही बोललात काय बोललात. आमचा प्रयत्न आजच्या सभेच्या निमित्ताने हे संपवण्याचाच आहे, कारण ही आमची संस्कृतीच नाही आहे. पण असंही नाही ना की तुम्ही काही बोला आणि आम्ही शांत बसा, असं नाही चालणार. आणि त्यामुळे धीरज वगैरे बसा ना पुढे. आणि त्यामुळे ही सभा आज आहे. आता यातून घाबरून जसे फोन झाले की टाळता आली तर बघा, ते डेव्हेंजींपर्यंत फोन झाले. तसं हे घाबरले आणि ऑनलाईन सभा ठरवली, प्रत्यक्ष चौकातली सभा नाही. चारी बाजूने प्रचंड पूरस्थिती आहे. 1.5 कोटी एकर म्हणजे किती होतं जरा रात्रभर मोजत बसा. 1.5 कोटी एकर क्षेत्र पीक हे पाण्याखाली गेलेलं आहे. कधीही पुरामध्ये शेतीचं नुकसान होतं, घराचं नुकसान होतं, माणसं जात नाही, आपण माणसं वाचवत होतो. अनेक ठिकाणी माणसं वाहून गेली आहेत, गुरं शेकड्याने वाहून गेलेली आहेत, काही राहिलंच नाही आहे. अशा वातावरणातही तुम्ही, गोपीचंद केवढा आमचा स्ट्रॉंग की त्याच्यावर बोलण्यासाठी 4-5 हजार संख्येला पूरस्थितीमध्ये आणलं. ही तुमची असंवेदनशीलता आहे. आम्ही संवेदनशील आहोत. आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी हे प्रचंड संस्कार असणारे आहेत. त्याने मला फोन केला, दादा पूरस्थिती भयानक आहे, सभा टाळता येईल का. म्हटलं सभा टाळता येणार नाही. सभा फिजिकलची ऐवजी ते जे सोशल मीडियातून फिरवतात ना, यांनी ऑनलाईन केली, त्यांना फिजिकल सभासुद्धा केव्हा तरी दाखवू आपण जेव्हा परिस्थिती नॉर्मलला येईल. मी देवेंद्रजींना असं म्हटलं की सभा कॅन्सल होणार नाही, सभा पोस्टपोन होणार नाही. ते म्हणाले नाही, पूर्व परिस्थिती आपल्यालाही काही वाटलं पाहिजे. म्हटलं चला आम्ही ऑनलाईन सभा करतो. आम्ही संवेदनशील आहोत म्हणून आम्ही ऑनलाईन सभा केली. तुम्ही असंवेदनशील आहात, तुम्हाला तुमचा स्वार्थ कळतो म्हणून तुम्ही लोकांना पूरस्थिती असताना सुद्धा इथे एकत्र आणलं. आत्ताच मी एक मोठा निर्णय माझ्या डिपार्टमेंटचा करून आलो. आम्ही 11 जणांचं शिष्टमंडळ 11 ते 18 जपानमध्ये जाणार. खूप गोष्टी महाराष्ट्रातल्या तरुणांना आणायला चाललो होतो आम्ही. मग PhD करणाऱ्यांना तिथे फ्री राहायला मिळणार आहे. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगच्या 1000 मुलांना जपान फ्री शिकवणार आहे. हे सगळ्याचे ॲग्रीमेंट सायनिंग करायला चाललो होतो. आम्ही ड्रॉप केलं. ज्या प्रकारची महाराष्ट्राची प्रचंड मनाला वेदना देणारी स्थिती निर्माण झालेली आहे, तर आम्हाला जपानमध्ये जाण्याचा काही अधिकार नाही. 50-55 लाख रुपये खर्च होतील, ते सरकारचे होतील, म्हणजे लोकांचे होतील. आम्ही जपान रद्द केलं, पोस्टपोन केलं. पुन्हा जाऊ आणि त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या तरुणांना मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी घेऊन येऊ. आणि त्यामुळे कशावरही टीका करण्यातून काही मजा नाही. हे घाबरले, हे ऑनलाईन सभा करतायत, अरे आम्ही संवेदनशील म्हणून आम्ही ऑनलाईन सभा करतो. आणि त्यामुळे
सुरुवातीला एक 2-4 झलक सिलेक्टेड त्यावेळेला लोक काय बोलले. प्रसन्न तयार आहे ना, अशा क्लिप बघू आणि मग असं वाटेल गोपीचंद बोलला त्याच्याबद्दल कोणी समर्थनच करत नाही आहे, त्याने पण त्याच्याबद्दलचं दुःख व्यक्त केलं आहे. पण तुम्ही काय काय बोललाय, सुरुवात कोणी केली आहे महाराष्ट्राचं सगळी संस्कृती नासवण्याची, म्हणून तो विकृतीचा रावण जाळायचा. तर मी आता फार वेळ न घालता, कारण 3 मोठे वक्ते ऑनलाईन बोलणार आहेत. सुधीरभाऊ मुनगंटीवार आपले माजी मंत्री माजी प्रदेशाध्यक्ष बोलणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळेजी महसूल मंत्री माजी अध्यक्ष बोलणार आहेत. आणि आशिष शेलार वर्षानुवर्ष मुंबईचे अध्यक्ष मंत्री महोदय बोलणार आहेत. त्या व्यतिरिक्त अमर साबळे जे आलेले आहेत, दिलीप कांबळे वाटेत आहेत, योगेश टिळेकर वाटेत आहेत, बाकी स्थानीय मंडळी तर बोलणारच आहेत. ते तर त्यांच्या असं खतखत आहे मनामध्ये. मीच थोडा लावला आहे त्यांना, नका आता आज आणि नवीन नका सुरू करू, पण त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. आणि त्यामुळे अगदी एका सेकंदामध्ये 3-4 झलक म्हणून क्लिप आपण बघूया की कोण कोण त्यावेळेला काय म्हणालं. आणि मग प्रकाश एकूण सभेला प्रास्ताविक लागतं ते करेल. आणि रांगेने शेखर इनामदार याच्यामध्ये माजी मंत्री दिलीप कांबळेंचं नाव राहिलं होतं आणि सहयोगी पक्ष म्हणून जनस्वराज्याचे समित कदम आले. हे 2 नाव. संजय